राम राम मंडळी, मी तुमचा ताना जॅक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जॅक्के यूट्यूब चॅनल। मंडळी, सांगली जिल्ह्याचं राजकारण म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते मोठे वाडे, साखर कारखाने आणि प्रस्थापित घराणे। पण या सगळ्यांना अंगावर घेणारं एक वादळ गेल्या काही वर्षात जिल्ह्यात घोंगावतंय, ते म्हणजे पडळकर। आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याच्या राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीच आहे। पण आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर म्हणजेच ब्रह्माशेठ यांच्या आमदारकीची। जतमध्ये मिळवलेले ऐतिहासिक विजय आणि आटपाडीतील चुरशीची लढत याच्यानंतर आता पडळकर पॅटर्ननं जिल्ह्याला नवी दिशा देणार का? आज आपण गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर या दोन्ही भावांच्या राजकीय प्रवासाचं, त्यांच्या ताकदीचं आणि त्यांच्या पुढील वाटचालीचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजचा विषय लय भारी होणार आहे। गोपीचंद पडळकर, संघर्षाचा महामेरू। संघर्षाची सुरुवात। गोपीचंद पडळकर हे नाव आज महाराष्ट्राला परिचयाचं आहे, पण इथंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी साधे कष्ट घेतले नाहीत। आटपाडीसारख्या दुष्काळी भागातून येऊन धनगर समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी दिलेला लढा हा त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला। त्यांनी केवळ समाजाची बाजू मांडली नाही, तर प्रस्थापितांच्या सत्तेला सुरुंग लावला। आक्रमक नेतृत्व आणि भाजपमधील स्थान। देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील नेते म्हणून आज गोपीचंद पडळकर ओळखले जातात। बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांना दिलेली टक्कर असो किंवा विधानसभेत सरकारला धारेवर धरणे असो, पडळकरांनी आपली फायर ब्रँड प्रतिमा जपली आहे। सांगली जिल्ह्यात जिथे काँग्रेस राष्ट्रवादीचे बालेकिल्ले होते, तिथे भाजपची ताकद वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। धाडसी निर्णय। गोपीचंद पडळकरांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य म्हणजे धाडस। ते कधीही सुरक्षित राजकारण खेळले नाहीत। जिथे आव्हान मोठे आहे तिथे ते स्वतःहून उडी घेतात। त्यामुळेच आज जिल्ह्यातील तरुणांचा एक मोठा वर्ग त्यांच्याकडे आयडॉल म्हणून पाहतो। जत तालुक्यातील ऐतिहासिक विजय, पडळकरांचा नाद। मंडळी, आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल पाहिले तर लक्षात येईल की जत तालुक्यात पडळकरांनी काय करिश्मा केलाय। 9 पैकी 8 जागा हे काही साध्या सुध्या विजयाचं लक्षण नाही। जत तालुका म्हणजे मोठा भौगोलिक विस्तार असलेला तालुका, जिथे पाणी प्रश्न, रस्ते आणि विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। गोपीचंद पडळकरांनी गेल्या काही काळात जतमध्ये जे लक्ष घातलं, तिथल्या गावागावात जाऊन संपर्क वाढवला, त्याचं फळ या निवडणुकीत मिळालं। 8 जागावर भाजपचे उमेदवार निवडून आणून त्यांनी विरोधकांची पार दानादान उडवली आहे। त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पडळकरांचा शब्द आता अंतिम मानला जात आहे। आटपाडीची झुंज आणि ब्रह्माशेठ यांचं नेतृत्व। आता चर्चा करूया ब्रह्माशेठ म्हणजेच ब्रह्मानंद पडळकर यांच्याबद्दल। गोपीचंद पडळकर जर दिल्ली आणि मुंबईचं राजकारण सांभाळत असतील, तर ब्रह्माशेठ यांनी जिल्ह्याची आणि विशेषतः आटपाडी संघटनात्मक बाजू सांभाळली आहे। आटपाडीतील जिल्हा परिषद निवडणूक, यावेळी आटपाडीमध्ये निवडणूक अत्यंत चुरशीची झाली। सर्व विरोधक एकवटले होते। ब्रह्माशेठ यांनी प्रचंड ताकद लावली होती। जरी 4 पैकी 3 जागावर पराभव स्वीकारावा लागला असला तरी या संघर्षात एक विजय खूप महत्त्वाचा होता। ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी म्हणजेच गोपीचंद पडळकरांच्या वहिनी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे। ही जागा जिंकणं हे म्हणजे पडळकरांच्या घरचा घर शाबूत राहणं आहे। राजकारणात हार जीत होत असते, पण पराभवानंतरही पुन्हा उभं राहण्याची जिद्द ब्रह्माशेठ यांच्याकडे आहे, हे त्यांनी सिद्ध केलंय। तालुकानिहाय वर्चस्व। जत तालुका वर्चस्व 90%। जतमध्ये पडळकरांनी सिंचनासाठी आणि म्हैसाळ योजनेसाठी जे आंदोलन केलं, त्यामुळे शेतकरी वर्ग त्यांच्या पाठीशी उभा राहिलाय। 8 जागांचा विजय हे केवळ लाटेचे लक्षण नाही, तर ते विश्वासाचं प्रतीक आहे। कवठेमंकाळ तालुका वर्चस्व, वाढता जोर। कवठेमंकाळमध्ये सुद्धा पडळकर बंधूंनी आपली फळी तयार केली आहे। आर आबांच्या घराण्याचे इथं वर्चस्व असलं तरी पडळकरांना मानणारा तरुण वर्ग इथे मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे। आटपाडी तालुका बालेकिल्ला। आटपाडीत जरी यावेळी निकालात थोडा फेरबदल झाला असला तरी इथली नाळ पडळकरांच्या घराण्याशी जोडलेली आहे। वहिनी साहेबांचा विजय हेच सांगतो की जनतेचा विश्वास अजूनही त्यांच्यावरच आहे। विधान परिषदेची संधी आणि ब्रह्माशेठ यांची आमदारकी। आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ब्रह्मानंद पडळकर यांना विधान परिषदेची आमदारकी का मिळणार? जतचे यश। जतमध्ये मिळवलेल्या 8 जागांचा विजय हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसाठी मोठा मेसेज आहे। या विजयाचं बक्षीस म्हणून पडळकर घराण्याला आणखी एक ताकद देण्याचा विचार पक्ष करत आहे। संघटनात्मक कौशल्य। गोपीचंद पडळकर यांच्या राज्याच्या दौऱ्यावर असताना ब्रह्माशेठ यांनी जिल्ह्यात पक्ष वाढवला। ब्रह्मा आणि गोपीचंद यांची जोडगोळी। जर एकाच घरात 2 आमदार असतील तर सांगली जिल्ह्यात भाजपला हरवणं अशक्य होईल, हे गणित पक्षाला उमजलं आहे। तर मंडळी, सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आता पडळकर युगाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही। एका बाजूला आक्रमक गोपीचंद पडळकर आणि दुसऱ्या बाजूला शांत पण संयमी ब्रह्माशेठ, अशी ही जोडगोळी आता सांगलीचा नकाशा बदलणार का? तुम्हाला काय वाटतंय? ब्रह्माशेठ यांना आमदारकी मिळणं किती योग्य आहे? जजच्या निकालाने तुम्हाला धक्का बसला का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ताना जॅक्के यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच कडक विषयावर चर्चा करण्यासाठी। तोपर्यंत राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र।